नमस्कार. गेली आठवड्याभरापासून हा जो वृक्षतोड हा जो विषय सातत्याने चालू आहे आणि त्याच्यावरती प्रत्येकजण आपापलं एक मत मांडत आहे. तसंच मला एक माझं मत मांडायचं आहे की हे जे काही डाव्या विचारसरणीची लोक आहेत, जसं सयाजी शिंदे आहे, त्यांच्याबरोबर काही लोक असतात, प्रामुख्याने समाजामध्ये अस्थिरता, वाद निर्माण करणं आणि सातत्याने ते वाद होत राहणं, त्याला खतपाणी देण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं ते करत असतात. आणि तुम्ही जर बघाल तर मुद्दा कायम अर्धा बोलायचा, प्रश्न कायम अर्धे विचारायचे. वृक्षतोड झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. वृक्षतोड होऊ नये मान्य आहे, पण आज जे काही डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जात आहे, किंबहुना आपण सगळे जिथेही राहत आहोत त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी याच्या पहिले वृक्ष होते. ती वृक्षतोड करूनच ते बिल्डिंग्स उभ्या राहिल्यात, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंय आणि त्याच्या बदल्यात पर्यायाने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लावली जात आहेत. माझ्या माहितीतल्या अशा अनेक NGO आहेत की ज्या वर्षाला लाखो वृक्ष लावतात, ती जगवतात, त्याचा प्रॉपर मेंटेनन्स घेतला जातो आणि ती वृक्ष मोठी केली जातात. प्रत्येक भागात त्या भागाच्या गरजेनुसार तिथे कुठली वृक्ष उगवू शकतात त्याचा सगळा अभ्यास करून, त्याच्या मातीचा अभ्यास करून ही वृक्ष लावली जातात. त्यामुळे वृक्षतोड होतीये आणि निसर्गाचा समतोल खराब होईल, हे सगळं नाण्याची एक बाजू सांगितली जाते जाणीवपूर्वक, आणि नाण्याची दुसरी बाजू जी आहे ती मात्र कधीच सांगितली जात नाही. कारण संभ्रम समाजामध्ये निर्माण करायचा हा या लोकांचा हेतू असतो. असो, तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लावलीही जात आहेत आणि डेव्हलपमेंटसाठी वृक्षतोड हे होते, त्यातही काही शंका नाही आहे. ह्याच्या आधी कुंभमेळे झाले नाहीत का, त्यावेळेस कसं काय मॅनेज झालं, आताच ह्याची काय गरज आहे. आणि बरेचदा असं होतं की आपण याच्यावरती चिंतन न करता फेस व्हॅल्यूवरती गोष्टी घेऊन आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो. पण आज आपण सगळ्यांनी जर विचार केला की 1991 साली नाशिकची लोकसंख्या काय होती, ती लोकसंख्या वाढत गेली का? आज 2025 आहे, त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या किती आहे? मग ही लोकसंख्या जी वाढली, त्यांना राहण्याची इतर रिसोर्सेस त्यांना कसे अवेलेबल करून दिले असतील? त्याच्यामध्ये काही वृक्षतोड झाली असेल का? जागेची जी काही लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्समध्येच हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे नवीन किंवा नव्याने कुंभमेळा जरी होत नसला तरी जागेची अडचण ही स्वाभाविकच आहे. त्याचबरोबर प्रशासनाला इतरही गोष्टी बघायच्या असतात. सेफ्टी आहे. आज बिबट्या तुम्हाला दिसला तरी आपण तातडीने म्हणतो की त्याला शूट करा. सरकार त्याच्यावरती काय करतंय? मग अशा ठिकाणी जिकडे लाखो लोक येणार आहेत तिकडे ओपन स्पेस असली तर सेफ्टी ही जास्त व्यवस्थित राखली जाऊ शकते, असं माझं मत आहे. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे लोक फक्त एवढंच सांगणार वृक्षतोड वृक्षतोड,
आणि आपणही त्याचीच री ओढणार. हा नुसता वृक्षतोड हा विषय नाहीच आहे. आणि डेव्हलपमेंट जिकडे जिकडे होणार असेल तिकडे जागा लागणार, जागा लागली तर ती वृक्ष कापली जाणार. पण पर्यायाने दुसरी वृक्ष लावली जात आहेत. सरकारी यंत्रणेकडूनही लावली जात आहेत. काही NGOज आहेत, काही नाही अनेक NGOज आहेत जे ह्याच्यावरती अतिशय सखोल अभ्यास करून काम करत आहेत आणि याच्या अनेक पटीने जास्त वृक्ष लागवड होतीये याची खात्री ठेवा. आणि समाजामध्ये कारण नसताना हा अनरेस्ट निर्माण करणं ही यांची खेळी आहे, हा यांचा हेतू आहे आणि हेच यांना साध्य करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयांवरती चिंतन करा, विचार करा आणि मग आपलं मत व्यक्त करा. त्यात संतांबद्दल जे काही बोललं गेलं, संत येतील जातील, मग भगवे वस्त्र घालणारे फक्त संत का, भगवा टीका लावणारे फक्त संत का, ह्या टिप्पणी करायची गरजच काही नाही आहे. कारण एक वर्ग ज्यांच्यासाठी भगवा हा प्राणापेक्षा प्रिय आहे, तुम्ही त्यांना दुखवायची तुम्हाला गरजच काही नाही ना. तुम्ही तुमचा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा चुकीचा आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर आपण असंच ठरवलं की कुठलेही वृक्ष तोडली नाही गेली पाहिजेत, काही नाही, तर मग आपल्याला 100 वर्ष 200 वर्ष मागे जाऊन जगावं लागेल. तेही आपल्याला मान्य नाही आहे. डेव्हलपमेंट झाली पाहिजे, नोकऱ्या वाढल्या पाहिजेत, पण इंडस्ट्री उभी नाही राहिली पाहिजे. संत हे भारताचे बॅकबोन आहेत आणि यांच्याच शिकवणीवरती, संतांच्याच मार्गदर्शनाखाली छत्रपतींसारखा एक राजाही होऊन गेला. त्यामुळे संतांचं महत्त्व हे हिंदू संस्कृतीमध्ये होतं आहे आणि कायम राहणार. आणि ज्या ज्या वेळेस हिंदू संस्कृतीचा विषय येतो त्याच वेळेस त्याला वेगवेगळी मार्ग फोडले जातात, दिशा दिली जाते. मग संतांसाठी वृक्षतोड कशाला, मग दिवाळीमध्ये फटाके कशाला, हे सगळे अजेंडा सेम आहे, ऑब्जेक्ट वेगवेगळे घेतलेले आहेत, हे विसरू नका. आणि विचार करा याही गोष्टींवरती. जय श्रीराम.